विकास कामाच्या रकमेचा चुकीच्या पद्धतीने खर्च करत अपहार केल्याप्रकरणी फताडेवाडीच्या ग्रामपंचायतीचे सरपंच हरिचंद्र राठोड, उपसरपंच राजेंद्र जाधव, ग्रामसेवक BDD पाटील यांच्यावर वळसंग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। विनोद रमेश चव्हाण, फताडेवाडी, सोलापूर यांनी आर्थिक दक्षिण ग्रामपंचायतीच्या घोटाळ्याविरोधामध्ये सातत्याने तक्रारी केल्या होत्या। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, राज्याचे लोकायुक्त आणि पुणे विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्यात आली। अपहार उघडकीस आल्यानंतर पंचायत समितीच्या वतीने सदाशिव कोळी यांनी पोलिसात धाव घेतली। वळसंग पोलीस ठाण्यात या प्रकरणी जबाबदार धरून सरपंच हरिचंद्र राठोड, उपसरपंच राजेंद्र जाधव आणि तत्कालीन ग्रामसेवक पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या ग्रामपंचायतीमध्ये 1 एप्रिल 2023 ते 15 ऑक्टोबर 2024 आर्थिक अपहार झालेला आहे। या ग्रामपंचायतीमध्ये तांत्रिक मान्यता व मोजमाप नोंदवहीमध्ये नोंद न घेता निधीचा अपहार करणं, रोखीने खर्च करणं, एकाच कामावर 2 वेळा रक्कम खर्च करणं, कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय तांत्रिक मान्यता न घेणं, 15 वित्त आयोग अंतर्गत लेखा संहिता नियम 51 पालन न करणं, निविदा न काढता व्यक्ती अथवा संस्थांना देयके अथवा अदा करणं, एकाच ठेकेदाराला त्याची कामाची क्षमता न तपासता भरमसाठ काम देणं, कॉन्क्रीट रस्त्याचं अनियमित काम करणं आदी बाबीमध्ये तथ्य आढळल्यानं चौकशी अधिकाऱ्यांनी असा अहवाल दिलाय।